प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अमेरिकेमध्ये ख्रिश्चन धर्माचं राजकारण करणारे रायरी मूर किंवा अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षाचे खासदार रायरी मूर यांनी एक्स पोस्ट केलेली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की भारतामध्ये ख्रिश्चन धर्म हा खूप जुना आहे, त्याचा इतिहास खूप जुना आहे आणि मोदी सरकार ख्रिश्चन धर्मावर हल्ला चढवण्याच्या तयारीत आहेत. जर तसं झालं तर अमेरिका आणि भारत यांच्यातले संबंध बिघडतील अशी पोस्ट या रायरी मूर यांनी केली आहे. आता तुम्ही म्हणाल की रायरी मूरच्या पोस्टचा आत्ता नेमका संदर्भ कशासाठी आहे, तर दिल्लीमध्ये संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्याचा हा 4-5वा आठवडा आहे, शेवटचा आठवडा आहे. म्हणजे या आठवड्याच्या आता आजपासूनच कामकाजाला सुरुवात झाली आहे. उद्या परवामध्ये FCRA या बिलामध्ये ज्या काही नवीन तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तर ते हे बिल पास करून घेण्यासाठी हे सरकार या अधिवेशनामध्ये हे बिल ठेवणार आहे. त्यामुळे हे जर पास झालं तर काय पडसाद घडू शकतात आणि हे जर अधिवेशनामध्ये जेव्हा हे ठेवलं जाईल सभागृहामध्ये तेव्हा सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये तुफान राडा होण्याची देखील शक्यता आहे. हे सगळं प्रकरण काय आहे आपण टप्प्याटप्प्याने आणि अगदी सोप्या शब्दांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मित्रहो, सगळा प्रकार जो आहे तो FCRA या जो काही आपल्याकडे जो त्याचा कायदा आहे त्याच्यावरनं हे सगळं सुरू आहे. आता संसदेमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे. जसं मी म्हटलं तसं हा 4था किंवा 5वा आठवडा आहे. त्यातला एक आठवडा तर विद्यार्थी आंदोलनामध्ये गेला, पूर्णतः अधिवेशन बंद पाडलं गेलं. त्यानंतरचे पुढचे 2 आठवडे हे अमित शहा सभागृहामध्ये का येत नाहीत यावरून विरोधकांनी हल्लाबोल केला. आणि आता जेव्हा शेवटचा आठवडा उरलेला आहे तेव्हा अशी चर्चा सुरू झाली आहे की हे सरकार कदाचित या अधिवेशनाच्या आता शेवटच्या आठवड्यामध्ये 4 ते 5 महत्त्वाचे बिल किंवा विधेयकं आणणार आहे आणि ती संमत करून घेण्याचा प्रयत्न सरकारकडून असणार आहे. आता बाकीच्या बिलांवर आपण नंतर येऊ. तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे डिलिमिटेशनचं बिल येणार आहे किंवा नाही येणार आहे या बाबतीमध्ये नक्की असेल. पण एका बिलावरनं सुद्धा प्रचंड राडा होण्याची शक्यता आहे आणि ते बिल म्हणजे FCRA. आता FCRA म्हणजे काय, तर फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट. आता मुळामध्ये फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे काय तेही आपल्याला थोडक्यामध्ये समजून घ्यावं लागेल. हा ॲक्ट हा काही आत्ताचा नाही आहे, हा खूप जुना आहे. म्हणजे जवळपास 1957-58 पासून हा ॲक्ट लागू आहे. पण त्याच्यामध्ये 2010मध्ये काही बदलही करण्यात आले, काही अजून या ॲक्टला घेऊन काही नियम कडक करण्यात आले. पण जसं मोदी सरकार आलं म्हणजे 2014मध्ये मोदी यांचं सरकार आलं तसं या FCRA ॲक्टवर मोदी सरकारची कायम नजर राहिलेली आहे आणि या ॲक्टमधल्या काही तरतुदी या अधिकाधिक कडक करण्याकडे या सरकारचा कल राहिला आहे. आणि म्हणून 2018मध्ये त्यांनी 2018 का 19मध्ये त्यांनी या कायद्यामध्ये आणखीन कडक नियम आणलेत. आता तर 2026मध्ये जेव्हा काही नियम आणलेले आहेत त्याच्यामध्ये एक नियम तर असा आहे की या म्हणजे जे काही फॉरेन फंडिंग होतं हे फंडिंग जर काही कारणांमुळे म्हणजे जर का सरकारला काही संशय आला की या फंडिंगच्या माध्यमातून येणाऱ्या पैशाचा जर काही गैरवापर होतोय अशी जर का सरकारला शंका आली तर त्या संस्थेचं लायसन्स रद्द होऊ शकतं. लायसन्स रद्द झाल्यानंतर त्या संस्थेची या पैशातनं जी काही मालमत्ता उभी राहिली आहे ती सरकार आपल्या ताब्यामध्ये घेऊ शकतं. इतका कडक कायदा या FCRAमध्ये त्यांनी घातलेला आहे की ज्यावरनं सध्या गदारोळ सुरू आहे. बरं, तो गदारोळ फक्त भारतात नाही आहे, हा गदारोळ फार अमेरिकेमध्ये सुद्धा या बाबतीमध्ये लोक तिकडची जी आहेत ती संतापलेली आहेत. आता या सगळ्या मागचं कारण काय, तर मुळामध्ये त्याच्यासाठी आपल्याला FCRA म्हणजे काय हे समजून घ्यायला लागेल. जसं मी म्हटलं फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट म्हणजे काय, तर आता तिथे एक संस्था आहे अमेरिकेमध्ये. ती कोणती संस्था आहे तर कंपॅशन इंटरनॅशनल ही एक संस्था आहे. ही NGO आहे आणि ही या संस्थेची स्थापना 1952 साली झालेली आहे.
125 देशामध्ये ही NGO काम करते, जसं की ती भारतामध्ये सुद्धा करत होती म्हणूयात आपण. आता ही संस्था काय करते? या संस्थेच्या माध्यमातून 125 देशांमध्ये जे काही यांच्या संस्था आहेत त्यांना फंडिंग केलं जातं. फंडिंग अमेरिकेमधनं होतं. अमेरिकेसारखे अजून 10 ते काही अजून देश आहेत की ज्या देश या NGOजना पैसा पुरवतं किंवा फंडिंग पुरवतं. याचं कारण, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे समजा 10 देश असतील तर त्यातले 9 देश हे ख्रिश्चन देश आहेत, म्हणजे ख्रिश्चन कम्युनिटी असणारे देश आहेत. आता प्रॉब्लेम कुठे आहे तुम्हाला मी सांगतो की याच्या माध्यमातून जो काही फॉरेनमधनं पैसा येतो या संस्थांना पैसा येतो, म्हणजे मग या संस्था काय करतात तर जी गरीब मुलं आहेत, आता समजा भारतामध्ये ही NGO काम करते, कोणती कंपॅशन इंटरनॅशनल ही NGO काम करते. ही NGO काय करते भारतात तर जी गरीब मुलं आहेत की ज्या मुलांना शिकता येत नाही आहेत पैशाअभावी, ज्या मुलांना पोषक आहार मिळत नाही आहे पैशाअभावी, अशा मुलांना एका या संस्थेमध्ये आणून त्यांचं शिक्षण हे मोफत केलं जातं. त्या शिक्षणासाठी ज्या ज्या काही गोष्टी लागतील त्या मोफत केल्या जातात. त्याच्यासाठी ट्युशन फी जी असेल ती ट्युशन फी ही संस्था भागवत असते. त्याचप्रमाणे त्यांचं लसीकरण असेल, त्यांची आरोग्यसेवा असेल. त्याच्यानंतर एवढंच नाही तर ही मुलं जेव्हा मोठी होतात, व्यावसायिक जगामध्ये उतरतात, तेव्हा व्यावसायिक मदत करण्यासाठी सुद्धा ही संस्था त्यांना फंड्स पुरवते. पण हे होत असताना दुसरीकडे काय होतं तर ही मुलं जेव्हा लहानपणापासून या संस्थेमध्ये वाढत असतात किंवा या सगळ्या गोष्टींचा ते फायदा म्हणण्यापेक्षा या गोष्टींचा सगळा त्यांना उपयोग होत असतो, तेव्हा या संस्थेच्या जे काही लीडर्स आहेत, प्रमुख आहेत, त्यांच्याकडनं यांना ते ज्या भाषेमध्ये बोलतात, म्हणजे समजा आता मराठी भाषेमधली काही मुलं असतील, गरीब मुलं असतील आणि ती या संस्थेमध्ये शिकत असतील तर मराठीमधनं त्यांना बायबल हे शिकवलं जातं. मग ख्रिश्चन धर्म काय आहे, ख्रिश्चन धर्मातली चालीरीती काय आहेत, ख्रिश्चन धर्मामधले संस्कृती काय आहे, हे सगळं त्यांना शिकवलं जातं. जसं आपल्याकडे भगवद्गीता आहे तशी ते बायबल आहे. मग बायबलमध्ये काय सांगितलं आहे, ख्रिश्चन धर्माबद्दल काय सांगितलं आहे हे त्यांना लहानपणापासून शिकवलं जातं. दुसऱ्याबरोबर त्यांना एखाद्या चर्च जे आहेत, चर्चचे त्यांचे जे प्रमुख असतात चर्चचे, त्यांच्या माध्यमातून त्यांना ख्रिश्चन अध्यात्मसुद्धा, म्हणजे ख्रिश्चन धर्मियांमधलं जी आध्यात्मिक बाजू आहे ती देखील त्यांना शिकवली जाते. मग त्यातून मग ख्रिश्चन धर्म किती चांगला आहे, किती पुराण आहे, याच्यामध्ये किती अध्यात्म किती चांगल्या पद्धतीने आहे, हे सगळं त्यांच्या मनावर ठसवलं जातं. एक प्रकारे त्यांना त्यांचं धर्मांतरण करण्यासाठी या गोष्टींचा उपयोग केला जातो. आणि मग अशातल्या काही मुलांचं धर्मांतरण केलं जातं. त्यांना मग समजा हिंदू मुलं असतील तर हिंदूंचं त्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांना कन्वर्ट केलं जातं, धर्मांतरण केलं जातं. जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा मोदी सरकारला असं वाटलं की ही जी संस्था आहे कंपॅशन इंटरनॅशनल, ही संस्था जी आहे ही अशा पद्धतीचं धर्मांतरण करण्यामध्ये सगळ्यात मोठं काम करते. तेव्हा मोदी सरकारने या संस्थेवर किंवा या NGOवर 2017मध्ये का 2018मध्ये बंदी घातली. कारण मग त्याचा त्यांनी एक डाटा दिलेला आहे की तशा पद्धतीने मग यांना किती फंड्स येत होते, मग अशा किती संस्था आहेत, किती संस्था काम करत आहेत. म्हणजे जवळपास 52 संस्था आहेत आणि यांना 56,000 कोटी रुपये वर्षाला येत होते. मुद्दा असा आहे की मग मोदी सरकारने यावर काही निर्बंध आणायला सुरुवात केली. या FCRA कायद्यामध्ये काही कडक तरतुदी करायला सुरुवात केली. आणि आता जेव्हा हे बिल आणलं जातं आहे तेव्हा या बिलामध्ये त्यांनी असा एक त्याच्यामधला म्हणजे तरतूद ठेवलेली आहे की समजा एखादी NGO आहे की ज्यांना फॉरेन फंडिंग होत आहे, या फंडिंगचा जर का ती संस्था गैरवापर करत असेल, म्हणजे फंडिंग घेतलं आहे एखाद्या कारणासाठी पण त्या कारणाच्या आडून मग काही त्या मुलांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं आहे किंवा त्यांचं धर्मांतरण केलं जातं आहे किंवा अन्य काही जे देशाला अभिप्रेत नाही अशा पद्धतीचं जर काही काम केलं असेल तर त्या संस्थांचं कारण या सगळ्या संस्था ज्या आहेत NGO या रजिस्टर्ड आहेत, यांना लायसन्स दिली जातात. मग त्यांचं लायसन्स जे आहे ते रद्द केलं जाईल. आणि जेव्हा हे लायसन्स रद्द होईल त्यांचं, तेव्हा त्यांनी या येणाऱ्या फंडिंगच्या माध्यमातून जो काही मालमत्ता उभारलेली आहे त्या मालमत्तेवर सरकार आपला हक्क त्याच्यावर सांगेल, अशी ही तरतूद आहे की ज्याच्यावरनं सध्या खूप गदारोळ माजलेला आहे. अमेरिकेमध्ये गदारोळ माजलेला आहे. अमेरिकेमधले जे राजकीय सगळे भूमिका घेणारे
तिथले जे जसं रायरी मूर सारखी जी लोक आहेत, जी ख्रिश्चन धर्माचे राजकारण करता आहेत तिथे अमेरिकेमध्ये, अशी मंडळी सध्या खूप आक्रमक झाली आहेत भारताच्या विरोधामध्ये. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर हे बिल पास झालं तर मात्र अमेरिकेचे आणि भारताचे संबंध हे अधिक बिघडतील. त्यामुळे या बिलावरनं केवळ भारतातच नाही तर अमेरिका किंवा अन्य काही देशांमध्ये या भारताच्या बाजूनी किंवा या विधेयकाकडे सगळेजण लक्ष ठेवून आहेत. आणि जर हे बिल पास झालं तर काही लोक आपल्या विरोधामध्ये सुद्धा भूमिका घेऊ शकतात अशी स्थिती आहे. आता राहिला भारतातला प्रश्न. तर भारतामध्ये विरोधक जे आहेत तर विरोधकांचं म्हणणं आहे की इतकी कडक तरतूद असण्याची काही गरज नाही आहे. या संस्था जर असं काम करत असतील तर त्यांचं तुम्ही त्या संस्थांना ती पनिशमेंट देऊ शकता. त्यांचं लायसन्स रद्द करणं हा सुद्धा त्यांच्यावर अन्याय होऊ शकतो. अशा पद्धतीची मांडणी काही विरोधक करताना दिसत आहेत. पण मोदी सरकार हे या भूमिकेवर ठाम आहे की जर अशा पद्धतीने पडद्या आडून जर धर्मांतरण या आपल्या देशातल्या लोकांचं होत असेल तर ते होऊ दिलं जाणार नाही. आणि म्हणून कायद्यामध्ये आम्ही अशा पद्धतीची तरतूद करतोय. आता हे जे FCRA मधलं जे काही त्यांनी नवीन तरतुदी आणणारं बिल हे जे संमत होणार आहे हे आता येत्या 2 दिवसामध्ये सभागृहामध्ये मांडलं जाईल. हे जेव्हा मांडलं जाईल तेव्हा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये प्रचंड गदारोळ होईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अजून गदारोळ होण्यामागचं कारण आहे की हे बिल स्वतः अमित शहा मांडणार आहेत. आता गेले 3 आठवडे अमित शहा संसदेमध्ये सभागृहामध्ये फिरकले नाहीत. ते संसदेत येत होते पण सभागृहामध्ये येत नव्हते. राहुल गांधी असतील, विरोधक असतील, अमित शहा कुठे गेले, कुठे पळून गेले असे नारे ते देत आहेत. आणि आता अमित शहा सभागृहामध्ये येत आहेत. ते हे विधेयकं घेऊन येत आहेत. ती पास करण्याच्या दृष्टीनं ही विधेयकं मांडली जाणार आहेत. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे संसदेचं कामकाज बंद पडू शकतं, संसदेमध्ये गदारोळ होऊ शकतो. पण या सगळ्या गदारोळामध्ये हे बिल संमत करून घेण्याचं उद्दिष्ट हे सरकारने ठेवलेलं आहे. त्यामुळे आता हे आज उद्यामध्ये जेव्हा हे बिल येईल तेव्हा नेमकं काय घडतंय या बिलाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. देशाचं तर आहेच आहे पण अमेरिकेसारख्या बड्या देशांचं सुद्धा हे बिल संमत होतं आहे का याकडे सुद्धा लक्ष लागलं आहे. त्यामुळे आपणही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहू. याच्या बाबतीतले जे अपडेट्स आहेत ते नक्की मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. तुम्हाला माझा जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.